कोल्हापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक राजर्षी शाहू सभागृहात आज मंगळवारी पार पडली। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत यांची तर उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली। अखेर कोल्हापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला। पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली निवडीचा कार्यक्रम पार पडला। राष्ट्रगीत राज्यगीत झाल्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात झाली। अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी 2 अर्ज दाखल झाले। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच निवडणूक झाली। महायुतीकडून अध्यक्षपदासाठी शिल्पा खोत तर उपाध्यक्ष पदासाठी तानाजी पाटील यांनी अर्ज दाखल केला। महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी रसिका पाटील तर उपाध्यक्ष पदासाठी संभाजी पाटणकर यांनी अर्ज दाखल केला। यावेळी महायुतीचे सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विरोधी गटाला अर्ज माघार घेण्याची विनंती केली। त्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज माघार घेतले। पीठासन अधिकारी अमोल येडगे यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष पदांच्या निवडीची घोषणा केली। नूतन अध्यक्ष उपाध्यक्षांचा सत्कार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केला। त्यानंतर उपस्थित पंचायत समिती सभापती तसेच काही सदस्यांनी आपली मनोगत व्यक्त करून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या। त्यानंतर उपाध्यक्ष तानाजी पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले, विरोधी आघाडीच्या सदस्यांनी ही निवडणूक बिनविरोध करून एक चांगला पायंडा पाडला। सभागृहात काही ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यांचं मार्गदर्शन घेऊन एकत्रपणे जिल्हा परिषदेचे कामकाज चांगलं करण्याचा आपला मनोदय असल्याचं पाटील यांनी सांगितलं। त्यानंतर अध्यक्ष शिल्पा खोत म्हणाल्या, आपण सर्वांना विश्वासात घेऊन जिल्हा परिषदेचे कामकाज करणार असून राज्यात कोल्हापूर जिल्हा परिषद 1 नंबर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया। मला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले। या निवडीवेळी सदस्यांमध्ये विनीता भोगम, सोनाली पाटील, संग्राम पाटील, शीतल यादव, रोहिणी आबिटकर, रेश्मा देसाई, सारिका नांदेकर, अरुण जाधव, अभिजित तायशेटे, सर्जेराव पाटील, शैलजा पाटील, सुयशा घाडगे, एकनाथ पाटील, क्रांतिसिंह पवार, शोभाताई फराकटे, विद्या पाटील, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, जिल्हा परिषदचे CEO S कार्तिकेयन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन ओमप्रकाश यादव तसेच कर्मचारी इतर सदस्य उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह सुरेश पाटील, कोल्हापूर। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती, कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात, शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप।